आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी बघूयात। विनोद तावडे यांनी आता आरोप केलेला आहे की 2004 पासून राज्यात वीज घोटाळा सुरू आहे आणि 129,000 कोटी खर्च करून 1 मेगावॅट नवीन वीज तयार झालेली नाहीये। सिंचनाप्रमाणेच राज्यात वीज घोटाळा झालाय असा विनोद तावडे यांनी आता आरोप लावलेला आहे। 12/12/12 रोजी महाराष्ट्र लोड शेडिंग मुक्त झाला नाही। राज्यातील अनेक रखडलेल्या योजना पूर्णपणे वीज तयार करत नाहीयेत। वीज दरात मात्र सरकारनं वाढ केलेली आहे। सर्व आरोपांची चौकशी मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे। उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या विभागाचे अधिकारी याला जबाबदार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। तर भाजप नेते विनोद तावडे यांनी मोठे आरोप केलेले आहेत। घोटाळ्यानंतर आता वीज निर्मिती घोटाळा हा आणलेला आहे। यामुळे राष्ट्रवादीला एक प्रकारे शॉकच दिलेला आहे। नेमकं काय म्हणणं आहे आपल्या बरोबर आहेत विरोधी पक्षनेते विनोद तावडे साहेब, काय म्हणणं आहे नेमकं? वीज निर्मितीमध्ये 19,672 कोटी रुपये खर्च झाले, पण दुर्दैवाने वीज निर्मिती 1 मेगावॅटने पण वाढली नाही आणि पैसे खर्च करायचे, प्रकल्प लांबवत राहायचे, पण वीज निर्मिती पदरात काहीच पडत नाही आणि म्हणून 4,500 कोटी रुपयाची खासगी वीज विकत घेतली होत का नाही। तर ते आलं लक्षात असं येतं की यात भ्रष्टाचार आहे, अकार्यक्षमता आहे। प्लांट लोडिंग फॅक्टरची एफिशियन्सी 95% केंद्र सरकारच्या ह्याची आणि आपली 75% आहे। म्हणजे हा जो 20% घोटाळा आहे हा भ्रष्टाचारामुळे फरक आहे आणि यामुळे ग्राहकाला दर सुद्धा जास्त द्यावे लागतात। वीज कंपन्यांना महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांची वीज म्हणून पैसे सुद्धा देत असतं, पण तरीही या वीज कंपन्यांच्या भ्रष्टाचारामुळे हे थांबत नाही, हे वास्तव आहे। राष्ट्रवादीने सरकारनं हे 12/12/12 पर्यंत संपूर्ण राज्य लोड शेडिंग मुक्त होईल असं आश्वासन दिलं होतं। दर अधिवेशनामध्ये प्रत्येक अधिवेशनात ऊर्जा मंत्री घोषणा करतात की आम्ही लोड शेडिंग मुक्त करू। नागपूरला तर 12/12/12ला आम्ही लोड शेडिंगचे 12 वाजू असं म्हटलं होतं, पण लोड शेडिंग तर काय संपलं नाही, यांचे मात्र 12 वाजले हे जनतेने पाहिलं। कारण भ्रष्टाचारामुळेच हे सगळे प्रसंग ओढवत आहेत आणि याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे। मुख्यमंत्री चौकशी करणार नसतील तर ते भ्रष्टाचाराला पांघरून घालतात असं होईल आणि ते सुद्धा यात दोषी जनता त्यांना मानेल। सिंचनासारखा घोटाळा झाला, त्याच्यामध्ये ही चौकशी समिती नेमण्यात आले, वेगवेगळ्या समिती नेमण्यात आले, मात्र तिथं अद्याप काही निघालं नाही। यासाठीची आपण मागणी वारंवार केलेली आहे, परंतु त्यात काही निष्पन्न झालेलं नाहीये। यामध्ये तरी सरकार किंवा मुख्यमंत्री काय करू शकतील का? सिंचनामध्ये चौकशी सुरू आहे। चित्यांची समिती कमिशन ऑफ एन्क्वायरी ऍक्ट खाली यायला पाहिजे, पण ती आली नाही। तरीही आम्ही पीआयच्या माध्यमातून सरकारच्या भोवती गळफास आवळलेला आहे, आवळणार आहोत, सोडणार नाही। तसंच या वीज घोटाळ्यात सुद्धा मी त्यांना सोडणार नाही, हे नक्की। वीज घोटाळ्यामध्ये कोणते नेते आणि अधिकारी गुंतलेले आहेत? वीज घोटाळ्यामध्ये तत्कालीन ऊर्जा मंत्री पण दोषी आहेत, तिथले अधिकारी दोषी आहेत, कंपन्यांचे मालक पण दोषी आहेत। अच्छा, तत्कालीन ऊर्जा मंत्री म्हणजे नेमकं कोणाचं? मला वाटतं शेवटी 2004 पासून आजपर्यंत याचे जे मंत्री होते यांनी या विषयामध्ये जो 20,000 कोटी खर्च झालेले आहेत ते कारणे का लागले नाहीत, त्यातनं निर्मिती का झाली नाही, हे असल्यामुळे दोषी तेच आहेत। मग तटकरे असतील, अजितदादा असतील, हे दोघेही त्यामध्ये दोषी असले। हे प्रकरण पुढे नेण्यासाठी आता भाजपची काय भूमिका असणार? याची चौकशी समिती मुख्यमंत्र्यांना म्हटलं की याची चौकशी करावी, चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि तसंच ते नाही झालं तर रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करू। आता या मागणीसाठी वीज निर्मितीमधला जो घोटाळा आहे त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही भाजपने दिलेला आहे। तत्कालीन मुख्यमंत्री असतील किंवा ऊर्जा मंत्री म्हणून आता अजित पवार यांनाच हे लक्ष केलेलं आहे। इनडायरेक्टली हे राष्ट्रवादीलाच लक्ष करण्यात आलं, याचा राष्ट्रवादीलाही मोठा आता तोटा होणार आहे। कॅमेरामॅन दिनेश रामराज शिंदे, TV9 मुंबई। तर भाजपचे नेते विनोद तावडे यांनी लावलेले आरोप आपण ऐकलेत। 129 कोटी खर्च झालेला आहे, मात्र 1 मेगावॅट सुद्धा वीज निर्मिती झालेली नाही असा त्यांनी आरोप केलेला आहे। आणि अशीच एक महत्वाची बातमी मुख्यमंत्री